प्रकाशाचे परावर्तन. खालीलपैकी सर्वात जास्त अपवर्तनांक कोणत्या माध्यमात असेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिरा, 2.42. साइन आय छेदामध्ये साइन आर बरोबर n म्हणजेच स्थिरांक हा नियम कोणी मांडला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्नेल. सप्तरंगी वर्णपट मिळविण्यासाठी कशाचा वापर करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, काचेचा लोलक म्हणजेच प्रिझम. कोणता रंग काचेच्या लोलकातून जाताना सर्वात जास्त वळतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच जांभळा रंग. पांढरा प्रकाशकिरण किती घटक रंगांचा बनलेला असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजेच 7. पांढरा प्रकाशकिरण लोलकातून पाठविला असता लोलकामध्ये आपल्याला सप्तरंगी वर्णपट दिसतो. त्याच्यामध्ये सर्वात वर तांबडा आणि सर्वात खाली जांभळा रंग दिसतो. इंद्रधनुष्याच्या रंगांचा खालून वर योग्य क्रम लावा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जा, पा, नी, ही, पी, ना, ता. ग्रह लुकलुकत नाही कारण? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजेच वरील सर्व. त्याच्यामध्ये पर्याय ए आहे, ताऱ्यांच्या तुलनेत ते जवळ आहेत. बी, त्यांच्या प्रकाशाची सरासरी प्रखरता स्थिर असते. आणि सी आहे, ग्रह म्हणजे बिंदू स्रोतांचा समूह असतो. म्हणून हे तीनही पर्याय योग्य आहेत आणि याच कारणामुळे ग्रह लुकलुकत नाहीत. माध्यमाच्या सीमेवर लंब असलेला प्रकाशकिरण रिकामी जागा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिशा बदलत नाही. म्हणजेच जर आपाती किरण हा स्तंभिकेला समांतर असेल किंवा जर आपाती किरण दोन्ही माध्यमांच्या सीमारेषेवर लंब असेल तर तो प्रकाशकिरण आपली दिशा न बदलता सरळ त्या मार्गाने पुढे जातो. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाशकिरण आपली दिशा बदलतो म्हणजेच याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रकाशाचे अपवर्तन. जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक टिंबडिंब असतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निरपेक्ष अपवर्तनांक. तांबड्या व जांभळ्या किरणांची तरंगलांबी अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब आहे किंवा असते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 700 नॅनोमीटर आणि 400 नॅनोमीटर. तर तांबड्या रंगाची तरंगलांबी 700 आहे आणि जांभळ्या रंगाची तरंगलांबी 400 आहे. ताऱ्यांसंबंधी चुकीचे विधान ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ताऱ्यांना सूर्याकडून प्रकाश मिळतो. हे विधान चुकीचे आहे कारण तारे स्वयंप्रकाशित आहेत. कोणत्या घटकामुळे हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, घनता व तापमान. कारण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जोपर्यंत वातावरण आहे तोपर्यंत पृष्ठभागापासून वर जाताना हवेची घनताही कमी होत जाते, हवेचा दाब कमी होत जातो, तापमान आणि घनतेमध्ये सतत बदल होत असतो आणि सतत होणाऱ्या बदलामुळे अपवर्तनांक सतत बदलत राहतो.